महेश भाऊ जांभूळकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज. बॉल तयार. पहिलाच बॉल. यावेळेस अगदी आपण पाहिले गेले तर शरीराच्या दिशेने वेगाने आलेला चेंडू होता. मनगडाच्या साहाय्याने वळवलेला चेंडू हरी पाडाळे यांनी डीप स्क्वेअर लेग मध्ये 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येतील. या 2 धावेने संघाचं श्री गणेश इथे मैदानाच्या मध्ये येते. 2 धावेने संघाचं खातं इथे उघडलं जाईल. हरी पाडाळे आणि शुभम सुतार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फ्री क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये शुभम सुतार यांनी केलेला एक जबरदस्त खेळ आपण पाहिलाय. निलेश धनावडे डावकुऱ्यात तयार. खोलवर टप्प्याचा बॉल पायावरती टाकलेला खोदून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. खेळाडू आहेत डीप मध्ये चेंडूला फील्ड करतील आणि तोपर्यंत इथे मैदानामध्ये घेतली एक सिंगल. याच्याकडे लागोपाठचे 3 षटकार किंवा लागोपाठचे 3 चौकार जर खेळले या दोन्ही बॅटरनी तर या स्पर्धेचे असणारे आयोजक आणि मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे माजी सचिव गणेशप्पा साखरे यांच्या वतीने 1000. त्याचबरोबर विकेट हॅट्रिक साठी देखील 1000. वाह, यावेळेस मनगडाच्या साह्याने चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा आलाय एक्स्ट्रा कव्हर मधला चौकार. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघतोय चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 धावा 7 रन. शुभम सुतार निलेश धनावडे पुण्याचा तयार असतील. ओहो, आणि यावेळेस यास दाखवलंय का म्हटलं जातं मला मुळशी तालुक्याची बुलेट ट्रेन. तो वेग आहे माझ्याकडे आणि वेगावरती जणू काय स्वार झालाय निलेश. क्लीन बोल्ड विकेट होईल पतन. शहर में बातें मैं अभी हूँ होश में आ रहा हूँ जोश में और एक जाम मेरे साथी मैं अभी हूँ होश में. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली वेग होता, प्रचंड वेग होता. क्रॉस द बॅटेड इथे खेळण्याचा प्रयत्न केला शुभम सुतार यांनी. आणि नक्कीच आपण पाहिले गेले तर फार मोठ्या खेळाची अपेक्षा होती परंतु ती अपेक्षेवरती खरे उतरू शकलेले नाहीयेत. नवीन बॅटर देखील मैदानामध्ये दाखल होतील. सौरभ सुतार, निलेश धनावडे डावकुऱ्या त्याचे गोलंदाज आहेत आणि मला वाटतं मुळशी तालुक्यामध्ये लेफ्ट हँड गोलंदाजापैकी सर्वात घातक गोलंदाज म्हणून मात्र निलेश धनावडेचं नाव नेहमीच घेतलं जाईल. विकेट हॅट्रिक साठी गणेशप्पा साखरे या स्पर्धेच्या असणारे मुख्य आयोजक यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज. 2000 रुपयाचा प्राइज आहे. हा चेंडू पुन्हा बघायचा वेळेस ऑन साइडला चेंडू खेळला जाईल. डीप लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू आहेत चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत घेतील एक सिंगल आहे. 1 धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 धावा. हरी पाडाळे यांना माहिती आहे की आता जबाबदारी मला माझ्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे कारण पहिल्या यापूर्वीच्या मॅच मध्ये मी 0वरती बाद झालोय. आता शुभम सुतार मैदानामध्ये समोर माझ्या समोर बाद झालेत आणि निलेश धनावडेचा चांगला स्पेल सुरू आहे आणि चांगला स्पेल सुरू असेल तर कधी कधी सावधरित्या खेळावं लागतं. हे क्रिकेट आहे. वा, खोलवर टप्प्याचा बॉल होता. सावधरित्या तिथे खेळला. शॉटॉक्सचा कव्हर मध्ये चेंडूला तिथे फील्ड केलं जाईल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. निलेश धनावडेचं एक सक्सेसफुल षटक आपल्याला पाहायला मिळालं. 1 विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी राहिला. धापलगावरती धावा आहेत. एका घड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. डीसीसी पोर्ट कोंडावली टीम तुम्हाला आता विनंती असणार आहे आपण थोडीशी आता घाई करा कारण यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. फ्री क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहिले गेलं तर एक सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी बालगुडीचा संघ मात्र क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखल झालेला आहे. आता मात्र बघायचे षटक क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर. आणि मी नेहमीच सांगत असतो ना की जर तुम्हाला इनिंग मधला जर वेळ वाचवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तर 2 षटकांमधलं जे अंतर आहे ना 2 षटकांमधला जो गॅप आहे तो तुम्ही कमी केला पाहिजे. तुम्ही तिथे वेळ वाचवू शकता. तिथे तुम्हाला संधी असते वेळ वाचवण्यासाठी आणि मला वाटतं कुठेतरी संघाच्या कॅप्टनची ती जबाबदारी देखील असते. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार.
शुभम वाडकर. हरी पाडाळे स्वतः स्ट्राईक ठेवण्याचं काम मात्र त्यांनी ते केलेलं आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि डीप कव्हर मध्ये खेळाडू मात्र आपण पाहतो दोन तैनात 38 सर्कलच्या बाहेर. शुभम तयार. ओहो अकुट टप्प्याचा बॉल होता. स्ट्रेंथ वरती खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर शुभमने ते हा चेंडू टाकला होता. हरी पाडाळे मात्र नक्कीच थोडेसे सरप्राईज होताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि हिंदीमध्ये आपण पाहिलं तर या चेंडूला परफ्यूम गेंद असं देखील म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये सांगायचं झालं तर नाकाच्या खालून काढलेला चेंडू. डॉट बॉल आलेला आहे. 9 धावा. शुभम तयार. हो यावेळेस आडव्या बॅटने चेंडू ते खेळण्याचा प्रयत्न होता हरी पाडाळे यांचा. थोडेसे डबल माइंड आपण पाहतोय बॅटिंग करतायत. नक्कीच आपण पाहतोय डगआउट मधून आवाज येतोय की हरिभाऊ तुम्हाला तुमच्या नॅचरल गेम वरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि नेहमी मी सांगत असतो ना की तुमचा नॅचरल खेळ काय आहे, तुमचा नॅचरल गेम काय आहे, तुमची गुणवत्ता ज्याच्यामध्ये प्रबळ आहे ना तुम्ही तिच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. परंतु शुभमचे 2 चेंडू जबरदस्त बघायला मिळाले. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू मात्र खेळला. यावेळेस बघायचंय शॉर्ट कॉर्नरच्या अगदी बाजूला खेळलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल आलेला हा चौकार आहे. थँक यू डीजे. या चौकाराने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 13 धावा. आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार होता हरी पाडाळे यांचा. आणि यावेळेस बघायचंय सफल झालेत आणि इथे चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग मध्ये लागोपाठचा दुसरा चौकार. दुसरा चौकार इथे मैदानाच्या मध्ये आला आणि या 2 चौकाराने संघाचा धावफलक वेगाने आता पुढे सरकते. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ही नॅचरल स्ट्रेंथ आहे हरी पाडाळे यांची. चेंडू आता मात्र सोडून दिला जाईल. विकेटच्या बाहेर टाकलेला चेंडू. नो बॉल. अक्षय येनपुरे यांच्यासाठी आता स्पेशली प्राइज आलेला आहे. अक्षयच्या प्रत्येक कॅच साठी उमेश उर्फ आमचे सोन्याभाऊ साखरे छोट्याभाऊ साखरे यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. ओहो आणि महेंद्र उबाळे आहे चेंडूच्या खाली परंतु धोका नसणार आहे कारण फ्रीचा चेंडू होता. प्रत्येकाच्या मनामध्ये थोडस विचार आला. प्रत्येक जण इथे मात्र नो बॉलला विसर पडल्यासारखं झालं होतं सगळ्यांना. परंतु हरी पाडाळेला माहित होतं हा चेंडू फ्रीट होता. तो फायदा घेण्याचा प्रयत्न त्याने केला. संघाची धावसंख्या 19 धावा. स्ट्राईक वरती बघायचे सौरभ सुतार. हा चेंडू मात्र यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर असेल. षटक क्रमांक संपला जाता. इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 19 धावा ज्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. रामकृष्ण हरी पाडाळे जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतायत. त्यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी स्पर्धेचे असणारे आयोजक आणि मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी सचिव गणेशप्पा साखरे यांच्या वतीने मात्र 2000 रुपयाचं प्राइज लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आहे. आणि विकेट हॅट्रिक साठी देखील आपण पाहिले गेले तर इथे गणेशप्पा साखरे यांच्या वतीने मात्र देखील 2000 रुपयाचं प्राइज. आणि आता अक्षय येनपुरेच्या प्रत्येक कॅचला उमेश उर्बामचे छोट्याभाऊ साखरे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. म्हणजे बक्षांची खैरात आहे. आता बघायचं एका बाजूला मुळशी तालुक्याचा ठाण्या वाघ म्हणून मात्र ओळखला जाणार हरी पाडाळे तर दुसऱ्या बाजूला आता बघायचं आहे मुळशी तालुक्याची बुलेट ट्रेन
निलेश धनावडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार असेल. निलेश तयार, स्ट्राईक ऑन असेल. हरी पाडाळे लोड फुल टॉस होता. फक्त चेंडूवरच्या समोर मात्र बॅट ठेवली. डीप कव्हर मध्ये चेंडू खेळलाय तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर 20 धावा. आणि कुठेतरी आपण पाहिलेलं तर आता गिअर चेंज करावा लागणार आहे. म्हाळुंगे क्रिकेट म्हाळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिले गेलं तर डीसीसी पौड कोंढावळे या सीझन मध्ये सगळ्यात जास्त क्वार्टर फायनलच्या मॅच मधून मात्र मागे कुठला संघ जास्त वेळा परतला असेल ना तर त्या संघाचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. डीसीसी पौड कोंढावळे टीम. यावेळेस बघायचं इनसाइड आउट बॅटचा फेस ओपन केला. चेंडू हवेत आणि इथे जबरदस्त कॅच बघायला मिळाला. आकाश यनपुरेचा एक जबरदस्त झेल. विकेट आली आहे. सौरव सुतार होईल बाद. अरे येतील किती जातील किती येऊ दे किती बी डझनात. हा येतील किती जातील किती येऊ दे किती बी डझनात. अरे येऊ दे किती बी डझनात. अरे येऊ दे किती बी डझनात. वाघे वाघ खाऊन टाकेन. यावेळेस जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये आता विकेट आलेली आहे. निलेश धनावडे आता मात्र विकेट टेकरची भूमिका कुठेतरी बजावत आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. नवीन बॅटर अजिंक्य खैरे. पहिलाच बॉल वेग बॅटचा स्विंग तिथे चांगला होता परंतु बॅट वरती चेंडू मात्र मिडल झालेला नाहीये. तोपर्यंत आपण पाहिली आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने 21 धावा आणि मला वाटतं हवेची साथ आहे उजव्या हाताच्या फलंदाजांना. हरी पाडाळे बघायचे जोपर्यंत मैदानाच्या मध्ये आहे तोपर्यंत नक्कीच एक संघाला आत्मविश्वास आहे. समोर बनवतो निलेश धनावडे. हा देखील काही कमी खेळाडू नाहीये. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू आपण पातळी खेळून काढला जाईल. अगदी एक धावी ती आली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. 2 धावा यावेळेस मैदानाच्या मध्ये. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय सोपवलेला आहे. धावबासाठी इथे निर्णय सोपवलाय आणि आता जर आपण पाहिलं गेलं तर अजिंक्यने मात्र नक्कीच इथे क्रीज सोडून दिलेले. सन्माननीय रामभाऊ साखरे यांच्या वतीने देखील रामभाऊ साखरे पाटील यांच्या वतीने जर हरी पाडाळेने लागोपाठचे 3 षटकार खेळले 2 जरी षटकार खेळले तरी 2000 रुपयाचं प्राइज आहे आणि 3 लागोपाठचे खेळले रामभाऊ साखरे पाटलांच्या वतीने 3000. फलंदाज बाद आहे. चला नवी बॅटर. भाऊ आपला कायम बसणार. हे भाऊ आपला कायम बसणार. हे भाऊ आपला. आणि आता मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच हरी पाडाळे यांच्यावरची आता जबाबदारी अजून वाढली जाते कारण अजिंक्य खैरे धावबाच्या रूपानं बाद होणं ही कुठेतरी संघासाठी मात्र खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर नक्कीच धोकादायक आहे. नवीन बॅटर दत्ता डोंगरे. निलेश धनावडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. स्ट्राईक ऑन हरी पाडाळे आणि यावेळेस हरी पाडाळे यांनी आता फोडली आहे डरकाळी आणि त्याने दाखवलंय मी आहे मुळशी तालुक्याचा वाघ. ठोकलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. देऊन आम्ही कधी गर्दी नाही जमावली. क्रेझी रिमिक्स. अरे उठून दिसतो आम्ही हृदयात घुसतो. ये उठून दिसतो आम्ही हृदयात. आणि आजच्या दिवसामध्ये सर्वात लांब षटकार आतापर्यंत कोणाचा असेल ना तर हरी पाडाळे यांचा हा षटकार आहे. सर्वात लांब षटकार आहे. 28 धावा. निलेश वरती चढवलेलं आक्रमण. फुल टॉस आणि यावेळेस आडव्या बॅटने खेचलाय हा चेंडू लागोपाठचा दुसरा कडक बेधडक षटकार छेडन.
षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत. गणेश अप्पा साखरे यांच्या वतीने 1000 आणि रामभाऊ साखरे पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज इथे हरी पाटील यांच्यासाठी असणार आहे. मैदानामध्ये बघायचं आता जिथे कुठेतरी संघ बॅकफूट वरती होता आणि मला वाटतं हरी पाटील यांनी असे अनेक ऊन पावसाळे पाहिलेले आहेत. उमेश उर्फ आमचे छोटे भाऊ साखरे यांच्या वतीने 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. लागोपाठचा तिसरा आला. गणेश अप्पा साखरे पाटलांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइज असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज महेंद्र उबाळे. हरी पाडाळे लागोपाठचे 2 षटकार आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं जो एंड लांब आहे किंवा ज्या एंडनी जास्त षटकार येत नाहीये जास्त महेंद्र उबाळे तयार. यावेळेस बघायचंय लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. खेळाडू आहे डीप मध्ये. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. सन्माननीय रामभाऊ साखरे पाटील यांच्या वतीने जे काही 2000 रुपयाचं प्राइज होतं ते प्राइज मात्र जमा झालेलं आहे. 36 धावा 36 रन. क्रिकेट म्हटलं की जोश, क्रिकेट म्हटलं की जिद्द, क्रिकेट म्हटलं की मेहनत, क्रिकेट म्हटलं की कष्ट. स्विचिटचा फटका इथे खेळायचा होता. प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. चेंडू पडला. थोडीशी दिशा बदलली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय. 2 धावा तरी इथे आल्यात. थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से बनता आहे सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन. 70 स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहिले गेले तर नक्कीच प्रसन्न ओझरकर सर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आकर्षक करंडक देखील आपण या स्पर्धेमध्ये जरूर बघतोय आणि वेगवेगळे डिझाईन्स. यावेळेस पायावरती टाकले चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. सिंगल तर मात्र इथे मैदानाच्या मध्ये येतील. या ठिकाणी आपण पाहतो स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आणि पुणे महापौर केसरी हा बहुमान खऱ्या अर्थाने ज्यांनी हिंजवडी गाभासाठी मिळवला ते पहिलवान संकेत भाऊ जांभूळकर यांचं देखील यश आगमन होतंय. संकेत भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सगळं मॅच कडे पुन्हा एकदा महेंद्र उबाळे तयार असतील. स्ट्राईक ऑन हरी पाडाळे. गेअर ते चेंज केला हरी पाडाळे यांनी. रिव्हरचा फटका यावेळेस खेळलाय. गॅप तर शोधलाय तिथे. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 खेळाडू चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे असेल आणि 3 धावा इथे यशस्वीपणे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले गेलेले आहेत. रोटमलात क्रिकेट क्लब लवळे टीम आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपला सन्मान होतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदेश तांगडे विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी या आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे असणारे आयोजक पहिलवान संकेत भाऊ जांभूळकर यांच्या शुभास्ते होईल. मॅच कडे जाऊया. दत्ता डोंगरे. दत्ता पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे केलाय. बॅट आणि बॉलचा टायमिंग तिथे मात्र जुळू शकलेलं नाहीये. चेंडू डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. 42 धावा असल्या स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. 14 चेंडू मध्ये 30 वरती खेळतोय हरी पाडाळे आणि त्याला माहिती आता या मॅच मध्ये मला स्वतःला सिद्ध करावंच लागणार आहे. आता नाही तर परत कधीच नाही. पुढे सरसा चेंडू मात्र खेळला. कव्हर मध्ये सुसाटवाऱ्याचा वेग. चेंडू फरार आणि इथे हिंजवडी चषकाचा येतोय ब्रँडेड खणखणीत चौकार. नका येऊ रामच्या वाटात. तुम्ही कधी बी येऊ न बघा. आम्ही कायम लागतोय आतात. कधी बी येऊ न बघा. आम्ही कायम लागतोय आतात.
थँक्यू डीजे. आणि इथे मैदानामध्ये आपण बघतोय चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, चांगली स्टार्ट आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं जरूर होऊ शकलेलं नाहीये, परंतु हरी पाडाळ आणि दत्ता डोंगरे यांनी मात्र ती आता जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. 46 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक आता मैदानामध्ये असेल आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. उद्या मात्र सकाळी ठीक 9:30 वाजता पहिला बॉल पडेल, याची सगळ्या संघांनी नोंद घ्या. सामन्याकडे जाऊयात मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. उद्या बौद्धन स्पोर्ट्स विरुद्ध भुकुम, सतीजदा सुतार कासर अंबोली, उरावडे बौद्धन स्पोर्ट्स, त्यानंतर आपण पाहिले गेले तर रिये वॉरियर्स, या सगळ्या संघांना विनंती आहे की उद्या आपण सगळेजण वेळेत उपस्थित राहा. 9:30 ला पहिला बॉल पडेल. क्रॉस द बॅट वेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू डीप मध्ये आहेत. एक सिंगल तर इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न केलाय, धोका पत्कारला इथे हरी पाडाळे यांनी. आणि असं म्हणतात ना, जिथे रिस्क आहे विजय देतील तिथे मात्र फिक्स असतो. आणि इथे रिस्क घेतली, धोका पत्कारला होता. 2 धावा इथे आल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 48. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सुमित जाधव. असं म्हणतात ना, अपयशी यशाची पहिली पायरी आहे, परंतु कधी कधी माणसाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, अपयशाच्या पायऱ्या चढायच्या तरी किती. आणि उरावडे इथे पाहून दुसऱ्या बाजूला पाहिले गेले तर डीसीसी पौड कोंडावळे संघाला स्वतःला सांगावं लागेल. आता खूप झालंय, परंतु हे वादळ आहे आणि त्या वादळाचं नाव आहे हरी पाडाळे. हा ठोकलाय मिड विकेटला षटकार. यावेळेस आपण बघतोय षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माळुंगे क्रिकेटला. माळुंगे संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. क्रॉस द बॅट पुण्यात आधी खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. धावेसाठी मात्र यावेळेस तिथे नकार कळवलाय. अरे पाडाळे यांनी आतापर्यंत आपण पाहतोय 3रा षटकार खेचला या इनिंग मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा सुमित जाधव, चेंडू डॉट टाकलाय. फुल टॉस आणि या वेळेस काय होईल? ओ निलेश यांचा जबरदस्त एफर्ट, परंतु तिथे त्यांनी खेळाडूवृत्ती दाखवली आहे. त्यांनी पंचांना सांगितलं की हा षटकार आहे. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आला. 60 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. हरी पाडाळे यांचं प्रचंड मोठं आक्रमण. त्यावेळेस अगदी लेग स्टंपच्या बाहेर ठेवलेला चेंडू होता. पंचांकडे पाहिले गेले तर निश्चितपणे पाहतायत, अपील होती. व्हाईट बॉलचा इशारा. 61 धावा ज्या मात्र आता आपण पाहतोय धाफलकावरती आहेत. बॉल तयार. सुमित, खुलवा टप्प्याचा बॉल यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न ते केला, परंतु मैदानामध्ये आपण बघितले गेले तर नक्कीच बघायचंय स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी हरी पाडाळे यांच्यासाठी आहे. 19 चेंडू मध्ये 44 बनवलेले आहेत. 61 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आज हिंजवडी चषक 2025 मध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण करण्याचा मान हरी पाडाळे यांच्या नावावरती जाणार का? क्रॉस द बॅट यावेळेस आपण पाहतोय चेंडू खेळलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड करतील. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि इथे मात्र विकेट आत्ताचे मिळतील. एकच धाव. 62 झाल्यात.
63 धाव्यांचं आव्हान असेल DCC पौड कोंडावळे संघासमोर. तर मॅच कडे पण जाऊयात पुन्हा एकदा. या ठिकाणी आमचे उमेश उर्फ छोटे भाऊ साखरे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं प्राइज जे निश्चितप्रमाणे असणार आहे म्हाळुंगे टीम या संघासाठी. सामन्याकडे जायच्या मैदानामध्ये आपण पाहतोय फ्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. आजच्या दिवसभरामध्ये एक संघ आहे जो मात्र थेट क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशीचा संघ. आता या दोन संघापैकी कोणता संघ असेल जो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आहे. 62 झालेल्या 63 धाव्यांचं टार्गेट आहे. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानात दाखल झाली. एका बाजूला असेल महेंद्र उबाळे तर दुसऱ्या बाजूला मग पाहिले गेले तर आक्रमकतेसाठी मात्र ज्याची ओळख आणि ज्याची चर्चा नेहमी राहिली आहे तो असेल अक्षय यनपुरे. तो बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये आपण बघणार आहोत. यंग टॅलेंट मयुरेश. चला स्पीडअप करा टीम. महेंद्र उबाळे अनुभव आहे यांच्याकडे, प्रचंड मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर आज मात्र नक्कीच महेंद्र उबाळे यांना करून दाखवावा लागेल. पहिलाच बॉल थोडासा दिशा बदलणारा होता, कट करायचा होता यावेळेस. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी दिशा बदलली. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावणे येथे मात्र जी सुरुवात होणार आहे. बॉल तयार असतील पुण्याच्या मैदानामध्ये मयुरेश. यावेळेस पुण्याचा बघायचंय थर्ड मॅचच्या दिशेने. ओहो, झेल टिपण्याची संधी होती
परंतु त्या संधीचं सोनं तिथे मात्र होऊ शकलेलं नाहीये. कधी कधी आपण पाहतो ना की संधी ही येत नसते, संधी स्वतः निर्माण करायची असते. परंतु संधी त्या स्वतः चालून आली होती, त्या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 2 धावा. थोडीशी घाई करत चला. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. महेंद्र उबाळेला मात्र मिळालेले हे जीवदान जरूर आपल्याला पाहायला मिळतं यावेळेस. बॉल तयार असतील. मयुरेश स्विचिटचा फटका यावेळेस खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघितलं गेलं तर डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 2 धावा व्हेरिएशन आहे खऱ्या तर मयुरेशकडे देखील. आणि अक्षय यनपुरे त्या खेळाडूला आज मात्र लढावं लागणार आहे, कारण त्यांना माहिती आहे, विशेष आपण पाहिले गेले तर हा संघ नेहमी संघर्ष करण्यासाठी ओळखला जातो. लोअर फुल टॉस यावेळेस शनाक्सला कव्हरचे खेळाडूचा एफर्ट्स. वाह, जबरदस्त इथे मैदानात एफर्ट्स दाखवले यावेळेस सौरभ सुतार. काय एफर्ट्स दाखवले यावेळेस, वाह. आणि आपण पाहतो ना की आता मुळशी तालुक्याचं क्रिकेट आता फक्त क्रिकेट राहिले नाहीये. आता इथे जिद्द, चिकाटी, मेहनत प्रत्येक खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश तयार असतील पुन्हा एकदा. स्विचिटचा फटका आणि इथे बघायचंय अक्षयच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आलेला हा चौकार. चार धावा इथे येतील. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 धावा, ज्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती ते असणार आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना थोडीशी शांतता जरूर आपण पाहतोय मैदानामध्ये पसरलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय पुण्याच्या मैदानामध्ये तयार असतील मयुरेश. मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता, फटका फसलाय. हरी पाडाळे दूरवरून आले, कॉल दिला नाही, हा कॅच मीच पकडणार. आणि स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर या जगामध्ये अशक्य काहीच नाही, ते हरी पाडाळेने दाखवून दिलं. विकेट. अक्षय यनपुरे होईल बाद. हरगिज झुकेगा नहीं साला. यावेळेस आपण मैदानामध्ये बघितले गेले तर अगदी एक जबरदस्त कॅच मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर अगदी लॉंग ऑन पासून तर डीप मिड विकेटच्या खेळाडूपर्यंतचा प्रवास मात्र हरी पाडाळे यांनी पूर्ण केला. आणि तो टिपलेला जाईल, कारण त्यांना माहित होतं अक्षय यनपुरेच्या विकेटचं महत्व. नवीन बॅटर निलेश धनावडे बॉलिंग मध्ये त्या जबरदस्त चमक त्याने दाखवली. आता फलंदाजीची जबाबदारी देखील त्याला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. यावेळेस अगदी मनगडाच्या साह्याने वळवण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. थडम्याच्या दिशेमध्ये आहेत शुभम सुतार, चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 7 धावा ज्या धावफलकावरती ते असणार आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर श्री माधोबा देवाच्या उत्सवानिमित्त मुळशीतील तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हिंजवडी चषक 2025 आज स्पर्धेला शुभारंभ झालेला आहे. आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानामध्ये सुरू असेल. स्पीडअप करा टीम. जो संघ मात्र इथे जिंकेल तो संघ अगदी क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखल होईल.
पराभूत होणाऱ्या संघाला मात्र नक्कीच इथून परतीचा प्रवास जो मात्र आपण पाहतोय करावा लागणार आहे. सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन, हडशी, बालगुडी हा संघ देखील आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. या दोन संघांपैकी कोणता संघ असेल जो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल? ओहो, पहिलाच बॉल, अजिंक्य खैरे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिला चेंडू भन्नाट वेगाने हाताळलाय. संघाचं धावफलक इथे मात्र आपण पाहतोय स्थिर असेल. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजिंक्य खैरेने निर्धाव षटक टाकण्याचा मान त्यांनी मिळवलाय. अजिंक्य खैरेने विकेट हॅट्रिक घेण्याचा मानही त्याने मात्र मिळवलेला आहे. हा चेंडू इथे तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली जाणार आहे. बॅटिंग टीम अंपायर्स कॉल आहे. वेग तर जरूर होता. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावी त्यात असेल आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 8 धावा. अजिंक्य तयार. स्ट्रायकर निलेश धनावडे. हो, थोडीशी चकमक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. कधी कधी असं म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ ठरते आणि अजिंक्यचा तो प्रयत्न होता. बॉल तयार. पुन्हा एकदा अजिंक्यचा वेग, यावेळेस इन कटरचा वापर केला. निलेश धनावडे यांनी जर आपण पाहिले गेले तर नक्कीच पावलांचा इथे वापर केला होता. पुढे स्टेप आउट होत स्ट्रोक खेळण्याचा त्यांनी मानस दाखवला. त्यांचं धाडस आपल्याला पाहायला मिळालं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलंही टायमिंग नव्हतं. अक्कूट टप्प्याचा बॉल होता. खांद्याचा चांगला वापर केला. अति उसळी घेणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. आणि तिथे थर्ड मॅन मधून मात्र आपण पाहतोय शुभम सुतार यांनी मात्र कळवलं की हा खूप उसळीचा चेंडू आहे. DRS चा तुम्ही विचार करू नका. यावेळेस फटका फसलाय मिड विकेट मध्ये. ओहो, इथे सौरभ दूरवरून चेंडूवरती पोहोचले जरूर. थोडासा प्रयत्न अपुरा पाहायला मिळाला. 1 धावे ती आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 धावा. मला वाटतं महेंद्र उबाळे आणि निलेश धनावडे या जोडी जर शेवटपर्यंत उभी राहिली तर नक्कीच मोठी धावसंख्या आणि मोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. बोला तयार पुन्हा एकदा अजिंक्य खैरे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न इथे होता. फार मोठी अपील तिथे मैदानामध्ये केली आणि मला वाटतं फक्त अपील होती. फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम सगळ्या खेळाडूकडून होताना जे आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेले तर डॉट असणार आहेत. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजिंक्य खैरेचा एक जबरदस्त स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा वाह, शॉर्ट पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळेल. एकच धावे इथे आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 11 धावा आहेत. आतापर्यंत गोलंदाजांनी फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकलेल्या आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जर आपण पाहिलं ना तर आक्रमण पाहायला मिळत नाहीये. चौकार षटकार खेळू दिले जात नाहीयेत. हा चेंडू मैदानामध्ये बघायचा यावेळेस व्हाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील अजिंक्य. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः अजिंक्य आहे चेंडूच्या खाली. कॉटन बॉलची शिकार परतावा लागेल निलेश धनावडे यांना. तो एका
पुण्यात साहेब माफ करा गुन्ह्यात. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. निलेश धनावडे मैदानाच्या मध्ये बाद होत आहेत आणि निलेशची जागा घेण्यासाठी आता नवीन बॅटर देखील मैदानामध्ये दाखल होतील. सुमित स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर 12 धावा आहेत. 18 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 51 धावींची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज असं आपण पाहतो मैदानामध्ये असतील आता निलेश पाडाळे. यावेळेस बघायचंय खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय आणि महेंद्र उबाळ यांनी सांगितलेले आहे की मॅच अजून संपली नाही. हा षटकार थँक्यू. मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर पहिल्याच बॉलवरती निलेशचं स्वागत देखील ते षटकाराने होत आहे. महेंद्र उबाळे नावाप्रमाणे काम आज मात्र महेंद्र उबाळे यांना करावं लागणार आहे. निलेश तयार असतील. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा पिक केलाय परंतु या वेळेस समोर कोण होता? अजिंक्य होता. कॅच मिस केलाय. DRS ची मागणी आता इथे मात्र केलेली आहे. माळुंगे क्रिकेटला माळुंगे संघाने पंचांच्या निर्णयाला इथे मात्र चॅलेंज केले. बघायचंय तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे काय येणार आहे. अजिंक्यकडे मात्र आपण पाहतो कॅच जरूर गेला होता परंतु कॅच मिस केला अजिंक्यने इथे. अंपायर्स कॉल आहे का? ओके, अंपायर्स कॉल. तिसऱ्या पंचांची मदत जी मैदानामध्ये जरूर घेतली जाईल. पंचांनी तो कॉल दिला. चला बाकीचे खेळाडू जागेवरती चला निर्णय देतील तिसरे पंच जेणेकरून वेळ वाचेल. आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. अजिंक्यने आपण पाहिलेलं तर थोडेसे डबल माइंड होताना आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीला वाटलं की चेंडू खूप उंचीवरून मागे चाललाय आणि इथे तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय. OUT आउट. महेंद्र उबाळीची मोठी विकेट. थँक्यू डीजे. तर आता मैदानामध्ये बघायचंय विकेट येताना पाहायला मिळाली. थोडेसे गाफील राहिले महेंद्र उबाळे. त्यांना माहित होतं आपण पाहतो की ज्यावेळेस कॅच गेला अजिंक्यकडे त्याने आशा सोडून दिली होती की अजिंक्य इथे कॅच सोडेल परंतु अजिंक्यकडून कॅच मिस तर झालाच परंतु त्याने थोडाही वेळ तिथे वाया जाऊ दिला नाही. पटकन उठला चेंडू थेट त्याने मात्र निलेश पाटील यांच्याकडे लगेच सोपवला आणि अडकवण्यामध्ये यशस्वी राहिला अजिंक्य महेंद्र उबाळे यांना. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये बघायचं. एका बाजूला आकाश आणि दुसऱ्या बाजूला सुमित. खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतो चेंडू ते खेळलाय. चेंडूची फेकी झाली परंतु एकच धाव आली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेला मंडप ज्यांनी सौजन्य केलेलं आहे. खऱ्या या स्पर्धेला मोठं करण्याचं काम मात्र ज्यांनी केलेलं आहे रॉयल फिटनेसचे असणारे ओनर सन्माननीय स्वप्नील दादा होलावळे आणि त्याचबरोबर पुणे महापौर केसरी पहिलवान संकेत भाऊ जांभूळकर यांच्या वतीने या स्पर्धेला मंडप आणि या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिले तर एक उंची प्राप्त करून देण्यासाठी मात्र दोन्ही मान्यवरांचं सहकार्य आम्हाला लाभलंय. या दोन्ही मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. बोलत तयार असतील. यावेळेस मोठा स्ट्रोक तर खेळलाय. शॉटॉक्सच्या कव्हरच्या डोक्यावरून गॅप फार मोठा आहे. बॅकअप साठी खेळाडू तयार असतील.
रोशन चिवे फेकी चांगली होती. 2 धावार्थी तिथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आताच्या 3 धावा इथे आल्यात आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय 22 धावा. 14 चेंडू शिल्लक आहेत. 41 अजूनही बनवायच्या आहेत. 14 चेंडू आणि 41 धावा. लोअर फुल टॉस होता. यावेळेस बघायचंय फलंदाज बीट झालेच, परंतु एस्टनच्या मागे विकेट किपर देखील बीट होत आहेत. हा येतोय नशिबाचा चौकार. चार धावा अगदी 22 या रूपाने आपण पाहतोय मिळतील. 4 धावेच्या मदतीने 26 धावा. 13 चेंडू शिल्लक. 37 अजूनही बनवायचे आहेत. मॅच संपलेली नाहीये अजून. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना जे आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने संघाचं धावफलक 27 धावा. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 36 अजून बनवायचे आहेत. या चेंडूवरती जर साईल आपण पाहिल्यानंतर एखादा मोठा स्ट्रोक आला तर डीसीसी पौड कोंडावळे संघ मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी राहील. परंतु निलेश यांचा प्रयत्न एकच असेल की या चेंडूवरती कमीत कमी धावा आपल्याला खर्च करायच्या आहेत आणि हाच कानमंत्र कदाचित हरी पाडळे यांनी मात्र गोलंदाजाला दिला असावा. एकच धावा आली. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जाईल. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 35 धावींची अजूनही गरज आहे. बारा चेंडू आणि 35 धावा. .50 सरासरीने मात्र इथून पुढे तुम्हाला आता धावा बनवाव्या लागतील. माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर डीसीसी पौड कोंडावळे या 2 संघांमध्ये सुरू असणारा सामना. एका बाजूला सुमित जाधव आहे तर दुसऱ्या बाजूला आपण मैदानाच्या मध्ये बघतोय आकाश यनपुरे. ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. बोला तयार. पुढे सरसावत स्टेप आउट होऊन चेंडू अगदी इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता 29. 11 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय आणि या 11 चेंडू मध्ये 34 धावींची अजूनही गरज आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जे मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जो इथे केला जाईल. अजिंक्य खैरे कट करण्याचा इथे प्रयत्न होता आणि मी अजिंक्य खैरेच्या गोलंदाजीवरती जर तुमचा फुटवर्क नसेल तर तुम्ही बॉलच्या रीच पर्यंत पोहोचत नसेल तर निश्चितप्रमाणे अजिंक्य खैरे मात्र तुम्हाला दिवसभर जाग्यावरती उभा करून ठेवेल. कारण ही अजिंक्य खैरेची स्ट्रेंथ आहे. ही अजिंक्य खैरेची ताकद आहे. पुढे सव्वा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. वाह जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळालं. सौरभ यांचं आज सौरभ सुतार हे नाव मात्र दिवसभर चर्चेत राहिले. जबरदस्त कॅचेस मात्र त्यांनी टिपले. जबरदस्त फिल्डिंग मध्ये एफर्ट त्याने मात्र दाखवले आणि आपण पाहिलं ना 2007चा ज्यावेळेस भारतीय संघाचं नेतृत्व महेंद्रसिंग धोनी यांनी मात्र ज्यावेळेस स्वीकारलं त्यावेळेस अनेक खेळाडू आहेत आणि अनेक खेळाडूंमुळे महेंद्रसिंग धोनीला देखील त्याला ट्रोल व्हावं लागलं. कारण ज्यावेळेस निवड चाचणी समोर त्याने मात्र पहिला प्रश्न उपस्थित केला की माझ्या संघामध्ये जे खेळाडू असतील ना फक्त बॅटिंग आणि बॉलिंग चांगली आहे म्हणून त्यांना घ्यायचं नाही तर माझ्या संघामध्ये चांगले फिल्डरही पाहिजेत. हा सगळ्यात पहिला प्रश्न त्याने उपस्थित केला होता. आणि आज भारतीय संघ क्षेत्ररक्षणामध्ये किती तरबेज आहे
हे आता कोणाला सांगायची गरज नाहीये. म्हणजे तुमच्याकडे फक्त चांगले बॅटिंग आणि बॉलिंग आहे म्हणजे तुमचा संघ ताकदवर होतो असा नाही. कारण महेंद्रसिंग धोनी सांगितलं होतं की माझ्या क्षेत्ररक्षकाने जर 30-40 धावा जरी वाचवल्या तरी एक 10 षटकाची ओव्हर टाकल्यासारखा एक खेळाडू आहे. म्हणजे फिल्डिंग चांगलं असणं गरजेचं आहे आणि ते आज दिवसभर म्हाळुंगे संघाकडून जर आपण पाहिलं तर सौरव सुतार ते दाखवलेले. खोलवर टप्प्याचा बॉल होता, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू डॉट. धावफलक इथे मात्र स्थिर असेल. आता समीकरण आता थोडंसं बदललंय. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत 32. अनेक खेळाडू खऱ्या अर्थानं भारतीय संघातून मात्र पुढे आले. रवींद्र जडेजा असतील, सुरेश रैना असतील, युवराज सिंग सारखे खेळाडू आपण पाहिलं तर नेहमी पूर्वी आपल्याला बघायला मिळायचे. तर मॅच कडे जाऊयात आपण पुन्हा एकदा. शेवटचे 6 चेंडू तर शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 32. चला वेळ वाचवा. आनंद पाडाळे मैदानात आपण पाहतोय दाखल ते होतील आता बॉलिंग ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल. स्ट्राईक ऑन सुमित जाधव. खोलवर टप्प्याचा बॉल होता ऑन साइडच्या दिशेने. चेंडू ते खेळलाय आणि आता मात्र फलंदाजाने खांदे झुकवलेले आहेत. आनंद पाडाळे पुण्यात तयार. यावेळेस बॅटची कडा होती थडम्याच्या दिशेने. तिथे खेळला जाईल आणि यापूर्वी देखील आनंद पाडाळे यांचा आपण रेकॉर्ड सांगितला की आनंद पाडाळे यांनी जर आपण पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 6 विकेट घेण्याचा रेकॉर्ड देखील मात्र त्यांनी या मुळशी तालुक्यामध्ये केलेला आहे. आणि तो रेकॉर्ड देखील अगदी आपण पाहिलं तर लवळेगावच्या मैदानावरती त्यांनी तो रेकॉर्ड बनवलेला आहे. विसरून जमणार नाही. यावेळेस फटका फसलाय. शुभम दादा आहे चेंडूच्या खाली आणि इथे मात्र आता चुकी होणार नाहीये. विकेट. शेवटच्या अजून आपण पाहतोय 3 चेंडू जे आता मैदानामध्ये शिल्लक असतील. 31 अजूनही बनवायचे आहेत. पुढे सरसावत चेंडू ते खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. अजिंक्य खैरे चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल. पुढे बघायचं बॉल तयार. लोअर फुल टॉस होता. यावेळेस ऑन साइडला भिरकावलाय चेंडूला. चौकार तर आलाय परंतु या आक्रमणाला मी म्हणेल फार आता उशीर झालाय. 4 धावा मिळतील. आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. साहिल बाबर आपण पाहतोय क्रिक हिरोज ऑनलाईन स्कोरर म्हणून मात्र आपल्याला दिवसभर आमच्या सोबत असते जोडले गेले. त्यांचे मनापासून धन्यवाद. हा चेंडू ते मैदानामध्ये आलाय. डॉट आणि सामना जिंकलाय म्हाळुंगे क्रिकेटला. म्हाळुंगे संघाने विजय संघाचे अभिनंदन. हार्ड लक डीसीसी पौड कोंडावळे टीम. तुम्ही चांगली फाईट केली. चला तर दोन्ही टीम्स आपण शेक हँड करा. एक चांगली लढत आम्हाला पाहायला मिळाली आणि